नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? सध्या ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळते. मालिकेत अखेर पोलिसांनी प्रियाला ताब्यात घेतले. तेव्हापासून प्रिया अस्वस्थ झाली आहे. तिचे सगळे कारनामे सुभेदार कुटुंबासमोर आलेले असतात. जेव्हा तन्वी समजून बबली लोखंडे आपल्या घरी राहत होती हे सत्य समजताच सुभेदार कुटुंबीय शॉक होतं. त्यांचा पूर्णाजीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. दरम्यान पूर्णाजीचा तन्वीवर खूप जीव असतो. इतके दिवस प्रिया खोटेपणानं राहिली याचा आजीला प्रचंड त्रास होतोय. त्याच मानसिक धक्क्याने पूर्णाजीची स्मृती गेल्याचं दाखवण्यात आले आहे. दरम्यान आता मालिकेत मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळते. एकीकडे प्रिया तर दुसरीकडे सायली दोघीही प्रेग्नेंट असल्याचं दाखवण्यात आले. तुरुंगात असताना जेव्हा प्रियाची तपासणी होते त्यावेळी तिला ती प्रेग्नेंट असल्याचं कळते. यावेळी आता अश्विन नक्की स्वीकारणार याचा विश्वास प्रिया व्यक्त करते. तर दुसरीकडे सायली डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाते. त्यावेळी डॉक्टर तिला गुड न्यूज असल्याचं सांगतात. अर्जुनला इतक्यात बाळाची जबाबदारी घ्यायची नसते, त्यामुळे तो तिने काही सांगण्याच्या आतच बोलून जातो की सध्या मला कोणत्याही बाळाची जबाबदारी नकोय. गुड न्यूज असताच कळल्यास तिला खूप आनंद होतो, परंतु थोड्याच वेळात सध्या बाळ नकोय असं अर्जुन सांगतो. त्यामुळे ती नाराज होते. तर दुसरीकडे पूर्णाजीसोबत आठवणी शेअर करताना सायलीला तिच्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर येऊ लागतात. सध्या सोशल मीडियावर ठरलं तर मग मालिकेचा प्रोमो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.